हॅलो. कोण बोलतंय? काय करणार? कळेल म्हणजे काय करणार ते सांग ना. काय नाव काय रे तुझं? नाही, सिद्धांत छायाचा फॅन आहेस ना तू? मग काय नाव काय तुझं? जे काय करायचं असेल ते कर. चल फोन ठेव. चिऊ, 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 उठ ना चिऊ, उठ ना चिऊ, चिऊ. बघ टेडी सुद्धा उठवतोय तुला. तर शाळेला जायला उशीर होईल. चला 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 चला, चलो 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 चलो. चला आता पटकन आंघोळीसाठी. चलो 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 चलो, चला. बॅग भरलीस व्यवस्थित? होमवर्क झालाय ना सगळा? मम्मी, काल मी रुसले होते ना म्हणून होमवर्क विसरून गेले. करून दे ना प्लीज. नो. पण शाळेत टीचर ओरडणार ना मला. ओरडू दे ना. होमवर्क नाही केला तर टीचर ओरडणारच. आणि चिव, आपलं काय ठरलं होतं? अभ्यासात काही अडलं तर मम्मा हेल्प करणार आणि होमवर्क मीच करणार. चल आटप लवकर, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. हे घे. चिव, त्याला कशाला हात लावलास तू? त्याला हात नाही लावायचा, ते आपलं नाहीये. मी रुसले हे म्हणून गिफ्ट आणलंस ना तुम्हाला? नाही चिव, ते तुझं नाहीये, ते दुसऱ्या कोणाचं तरी आहे. कोणाचं? चिव, दुसऱ्या कोणाचं तरी. तू त्यांना नाही ओळखत. पण चिव मम्मावर रुसली होती ना, म्हणून मम्मा चिवसाठी एक छानसं गिफ्ट आणणार आहे. हॅपी? चल खाऊन घे पटापट. मम्मी, तुम्हाला शाळेत सोडायला आणायला का नाही येत? बाकी सगळ्यांचे मम्मी पप्पा येतात, पण तू आणि पप्पा कधीच नाहीत. असं का? चिव, तुला माहिती आहे ना मम्मा आणि पप्पाला किती काम असतं ते? पण शाळेत माझे फ्रेंड्स मला विचारतात तुझे मम्मी पप्पा नाही आहेत का? पण चिवला तर माहिती आहे ना की चिवची मम्मा आहे, चिवच्या समोर बसलीये आणि चिवला गिफ्ट सुद्धा आणणार आहे, हो की नाही? आणि तुला माहितीये आज मम्मा चिवला शाळेत सोडायला येणार आहे आणि आणायला सुद्धा. प्रॉमिस? पिंकी प्रॉमिस. ये काय मावशी, काय तुम्हाला मी सांगितलं होतं की मी नसताना चिवला एकटीला सोडून घरात जायचं नाही म्हणून. का गेला तुम्ही? मी तरी काय करू मॅडम? तुमच्या वेळेचा असा हा भरोसा नसतो. मी किती वेळ तुमची वाट पाहायची? वेळेचा भरोसा नसतो म्हणजे? तुम्हाला आधी सांगितलं होतं ना, त्याला तुम्ही हो म्हणाला होतात. वेळ जमत नव्हती तर तसं आधी सांगायचं. तिसऱ्यांदा झालं हे तुमचं. लहान आहे ती. आणि हो, आज चिवला शाळेत मीच सोडणार आहे आणि मीच आणायला जाणार आहे, तर तुम्ही जाऊ नका.
जा आता कामाला लागा. झाला बच्चा? चलो चले. ती चिऊची बॉटल आणा. आजा रे ओ मेरे दिलबर आजा. बाहेर शेण खायचं आणि घरात सेंट मारायचं. दिल प्यास बुझा जा. एवढं टक लावून बघू नको, नजर लागेल मला. अगं हस ना, जोक मारे मैं. अजून रागवलेस? खरंच महत्वाची मीटिंग होती मंत्र्यांबरोबर. आई शपथ. हे कोणाचे? अरे काल अख्खा दिवस कोर्टाच्या गडबडीत तुला द्यायला विसरलोस की तुझ्यासाठीच घेतली होती. माझ्यासाठी. मग आता तुझ्या व्यतिरिक्त कोण आहे मला? तुझ्यासाठीच घेणार ना. मस्त आहे ना. हे बघ. बघा आवडते का संजना राघवला. अहो तिच्यामुळेच तुम्ही त्या सिद्धांत छायाच्या प्रकरणात अडकलाय. कळतंय का तुम्हाला? मला काय कळतंय आणि काय कळत नाही आता हे तू ठरवणार का? नाही नाही, मी काही ठरवत नाहीये. मी तुम्हाला म्हंटल होतं की हे प्रकरण घरापर्यंत येऊ देऊ नका. आता आलंय घरापर्यंत. लांब राहा तिच्यापासून. आपल्या मुलाचा प्रश्न आहे आणि हे सगळं प्रकरण तुम्ही घरापर्यंत आणताय. मस्त दिसते. हो काय चाललंय? येणार साहेब येणार. आले बघ. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. बोला. पोलीस करप्ट आहेत. खऱ्या गुन्हेगारांना दिलं वाऱ्यावर सोडून आणि तुमच्यासारख्या माणसाला पकडा. तुमच्यासारखा चांगला नेता असलं वाईट काम का करेल? म्हणून तर कोर्टाने सोडलंय आमच्या साहेबांना. अरे सोडलं म्हणजे सोडणारच. तुम्ही इथे कसे? मी हे अभिनंदन करायला आलो होतो तुमचं. करा. काय अभिनंदन. अभिनंदन साहेब. अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विनोद बुद्धी नाही काय. वा वा. चला निघू मी आता. चांगल्या नेत्यानं नेहमी कामात राहिलं पाहिजे. साहेब एक मिनिट. खरं म्हणजे काल मदत करतो म्हणाल म्हणून आलो होतो साहेब. काय सांगायचं साहेब परिस्थिती. कसे जगतोय आमचं आम्हाला माहिती साहेब. बायको विचार करून खंगायला लागली खरंच. तिचे ते आजार विचित्र सगळे. त्याची औषधांना पैसे नाही. आता मदतीला चांगल्या नेत्याकडे नाही जायचं तर कुठं जायचं मला सांगा. पण किती मदती घेणार आहात तुम्ही? त्या संजना राघवने तुम्हाला मदत केली ना. काय साहेब कसली मदत हो. ते बायकोच्या अकाउंटवर गेले पैसे आणि बायको म्हणते मला नको बाई त्या अकाउंटवरचे पैसे. मग तिच्या तत्वांच्या आडबीड येतो म्हणे. ते काय करणार. तुम्ही सगळ्यांसमोर आश्वासन दिलं म्हणून म्हटलं. काय नाव म्हणाल तुमचं? धनराज. धनराज. धनराज साहेब. आम्ही कसले साहेब. नाही तुम्ही साहेबच.
नानासाहेब, मी गेली 25 वर्ष राजकारणात आहे. तुमच्यासारख्या साध्या माणसाच्या अडचणी, वेदना मला कळतात. मी जरूर मदत करीत. तुम्हाला माझ्या वेदना कळतात, कळणारच ना. मलाही तुमचा चांगुलपणा कळतो. बाकी तुम्ही मोठी माणसं, आपले छोटे, हे आपलं तेवढं मदतीचं बघा. मी तुम्हाला आश्वासन दिलंय ना, झालं तर झालं, पण ते राजकारणाचं आश्वासन ठरू नये एवढंच आपलं. राजकारणीच आहे मी. तुझ्यापेक्षा जास्त चिवट आहे रे मी. पैसे तर मिळवीनच, नाही मिळाले पुरती वाट लावेन तुझी. नमस्कार वहिनी साहेब. काही नाही, साहेब पैसे देतो म्हणाले होते म्हणून आलो. सॉरी. क्षमा करा. हा, असाच होता हो माझा सिद्धांत लहानपणी. आता सगळं होत्याचं नव्हतं झालं. असं साहेबांवर लक्ष ठेवा जरा. म्हणजे जिच्यामुळे माझा मुलगा गेला, त्या संजना राघवच्या घरी विचारमंथन करताना भेटले होते. मोठे लोक, मोठ्या गोष्टी. माझ्यासारख्या लहान माणसाचं नाव तेवढं मध्ये आणू नका म्हणजे झालं. या लहान गोंडुल्याच्या भवितव्याची काळजी वाटली म्हणून बोललो. बघतोस ना रे काय चाललंय तुझ्या राज्यात. बघ रे बाबा, बघ, घे. अरे
तुम्ही किती घाबरले मी. असं रिस्क घेऊन भेटायला यायची काय गरज होती? जे काय होतं ते फोनवर का नाही सांगितलंस? ते संजना मॅडम घरी असतात ना, मग मला जास्त बोलता येत नाही. त्यांनी ऐकलं तर? आणि आपल्या दोघांना इथे कोणीतरी बघितलं तर? एनिवे, काय सांगायचं होतं? काल राजन पर्वते घरी आले होते. संजना मॅडमचा व्हिडिओ मिळाला ना तुम्हाला? त्याचं काय? राजन पर्वते संजना मॅडमला सोडणार नाही असं म्हणत होते. खूप चिडले होते ते. मग संजना मॅडमनी त्यांना कसं तरी समजावलं. त्या म्हणाल्या ते जे म्हणतील तसंच त्या बोलतील आणि तसंच ते सगळं करतील. अजून काय? ते खूप चिडलेत. ते म्हणाले मी रेवतीला सोडणार नाही. त्यांनी तुम्हाला काही केलं तर? तू माझी काळजी करू नकोस. तू तुझी काळजी घे. पुन्हा असं रिस्क घेऊन भेटायला येऊ नकोस. माहिती नाही मिळाली तरी चालेल, पण जे काय सांगायचंय ते फक्त फोनवर सांगायचं. यापुढे फक्त फोनवर, कळलं? चल आता कोणी बघायच्या आत जात. कुलदीप, मराठी पाणी आण ना जरा. काय नोकर आहे का तुझा? हे दे. अरे त्या काकांच्या घरी नको नको ती कामं केलीस. मराठी पाणी नाही आणू शकत का? त्या माणसाचं नाव काढू नकोस. नाव काढू नकोस. त्याचा एक नंबरचा हरामखोर माणूस आहे तो. अरे गावाकडे ढिगसोप जमीन पडली आमची, त्याच्यामुळे ही असली सगळी कामं करायला लागलीत मला माहितीये. तूच गेला होतास काका मला वाचवा असं करत त्यांच्या पायात पडायला. अरे बाबा, त्या राजन साहेबांनी आपल्या दोघांना गायब व्हायला सांगितलं होतं, म्हणून त्या दत्तूने मला फोन केला होता तसा. आता ऐन वेळेस कुठे जाणार म्हणून तिकडे गेलो होतो ना. नरकात जाऊ पण त्या म्हाताऱ्याकडे नाही जाणार. फार इज्जतीचा फालुदा करून टाकला. तर जा, मला पाणी आण ना, जा ना. मी नाही जाणार, तू जा आणि पाणी आण. माझी कंबर धरली यार. नरकात जाणार तो म्हातारा, नरकात. अरे तुझ्यापेक्षा जास्त काम मी केलंय. मी जा पाणी आण. ते ना यार, मला खूप कंटाळा आला यार. जा ना प्लीज. ए कुलदीप, बेल वाजते, जा. हा ऐकली ना मी, बेल ऐकली. जा उघड मग. तू उघड ना. मी का उघडायचं? घरात तू पण राहतोस ना या. मग हे बघ, मला कोणी भेटायला येणार नाही आता. तूच काहीतरी झोल करून ठेवली असेल. जा, दार उघड, जा. आता उठलाच आहेस तर पाणी पण आण, जा. आड. अरे शिवानी. शिवानी, ए शिवानी ये ना. ये. कशी काय? ये बस बस. कशी काय आलीस? बरेच दिवस आपण भेटलो नाही ना, म्हणून मुद्दाम तुला भेटायला आले. सो स्वीट. ए पाणी. हो. शिवानी, तुझ्यासाठी. शी, काय आलं? काय आलं? हे काय काय अवस्था केली तुम्ही घराची? म्हणजे तुम्ही कोणीही असा, पण असं कोणी घरात राहतं का? सीतचं घर किती छान होतं. त्याच्या घरी कायम जावंसं वाटायचं, काहीतरी तिथे जाऊन राहावंसं पण वाटायचं. उगाच आले मी तुमच्या घरात. किती घाण आहे सगळीकडे. शी. 1000 वेळा सांगितलं तुला, सगळा पसारा आवरून ठेवत जा म्हणून. जरा शिस्त लाव स्वतःला. मला सांगतोयस? अरे स्वतःला पाणी घेता येत नाही, हा माझ्यावर बिल फाडतोय. हे बघ शिवानी, 5 मिनिटात, फक्त 5 मिनिटं दे. 5 मिनिटात आवरतो. हा, दिले तिने 5 मिनिटं. चल आवर. मी आले जरा चेहऱ्यावर पाणी मारून. हा, ये हा, तू. ये. चल चल. जा घे 5 मिनिटं तुझे सुरू. चल पटकन 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 आवर. चल. मी नाही का. असं ना, दोस्ताला मदत नाही करणार. मी 500 देईन,
500 काय, पैसे की रुपये? त्यात काय? हे तू पैसे नाही रडतोस तू. हे हा, वा, आता कसं छान वाटतंय. मूड पण जरा फ्रेश झालाय. चहा आणतो मग अजून मूड फ्रेश. हो, टाक टाक चहा टाक. शिवानी, माझं एक काम आहे महत्वाचं, मी विसरलोच होतो. आलो मी ते काम करून. आरामात ये. काही करू नको. अजय अजय, अरे काय काय आहे? तुझा मूड फ्रेश करण्यासाठी अजून फ्रेश. शिवानी, तू आलीस ना, मला खूप बरं वाटलं. आय एम सो हॅपी. वेलकम. यु नो शिवानी, मी तुझ्यासाठी काही करू शकतो. आय नो. अगं कुठे चाललीस? गिफ्ट माझ्यासाठी? अजय, मला ना तुझी हेल्प हवी आहे. यात सगळे न्यूजपेपर आहेत आणि या न्यूजपेपरमध्ये रेवती बोरकरच्या सगळ्या न्यूज आहेत. यात ना एखादा कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा मिळतो का बघ ना प्लीज. शिवानी, अगं हे सगळं राहू दे ना, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. अजय, मला आता रेवतीचा एक तरी मुद्दा पाहिजे. प्लीज प्लीज शोध ना. तुला जे काही बोलायचं आहे ते आपण नंतर बोलूया. शिवानी प्लीज. शिवानी, सुप्रसिद्ध वकील विश्वजित चंद्रा आणि एसीपी रेवती बोरकर विवाह बंधनात. यू आर द बेस्ट अजय. तुला तर माहितीये, राजन पर्वतेचा वकील आणि रेवती बोरकरचा नवरा एकच आहे. काय सांगतेस? अब आएगा ऊंट पहाड़ के नीचे. आता त्या रेवती बोरकरला कळेल की तिने कोणाशी पंगा घेतलाय.
मॅडम किती छान आहे हो तुमचं पैंजण. थँक्यू. ऍक्च्युली हे सगळं ना मी पार्लरला जाऊनच करते, पण तुझ्या त्या सिद्धसारांनी जो पराक्रम करून ठेवलाय त्यामुळे बाहेर पडणं मुश्किल झालंय मला. मॅडम राजन साहेबांनीच मारले का हो सरांना? करीना, आपलं काय ठरलं होतं? तू काही ऐकलं नाहीस आणि काही बघितलं नाहीस. ओके? नाही ते तुम्ही आहात ना म्हणून विचारलं. त्या गुंडाचं नाव घेतलं ना तर माझा मूड सगळा खराब होतो. विषय बदल. बरं आज काय बनवू तुम्हाला जेवायला स्पेशल? स्पेशल? तू हे स्पेशल करून करून मला जाड करायचं ठरवलंयस का? राहू दे की मला जरा स्लिम ट्रिम. जा बघ. बघते. मॅडम कुणीतरी मावशी आल्यात. येस. मला जरा बोलायचंय. मी तुम्हाला ओळखलं नाही. पण मी तुम्हाला चांगलंच ओळखते. एक्सक्यूज मी. मी राजन पर्वतेंची मिसेस. ओह या, ते पॉलिटिशियन ना. मी त्यांच्या दहीहंडीच्या प्रोग्रामला एकदा आले होते. करीना, जरा पाणी वगैरे आण बघू. यांच्यात आणि तुमच्यात जे काही सुरू आहे ना ते बंद करा, हे सांगायला आली आहे मी इथे. एक्सक्यूज मी, जे काय सुरू आहे म्हणजे? तुम्हाला चांगलंच माहिती आहे मला काय म्हणायचंय ते. मला सगळं माहिती आहे. हे बघा, माझ्या नवऱ्याचा नाद सोडा. एक मिनिट, तुम्ही काय बोलताय? मला काही समजत नाहीये. ओ, लक्षात आलं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मावशी. मावशीच म्हणाली होतीस ना ग तू यांना? मावशी सारखेच दिसतात म्हणा. आता येतंय माझ्या लक्षात तू माझ्या नवऱ्याला कसं नादाला लावलंस ते. एक मिनिट, मी तुला सांगितलंय की तुझ्या नवऱ्याला पदराला बांधून ठेव. माझ्याच घरात येऊन माझ्यावरच ब्लेम करायचं नाही. हे बघ, मीही तुला सांगतेय, मी त्यांची लग्नाची बायको आहे. तुझ्यासारखी व्हॉट? तुझ्यासारखी व्हॉट? माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. या सिद्धांत प्रकरणात माझ्या नवऱ्याला अडकवू नकोस. हे बघ, मला सगळं माहितीये. काय माहितीये? काय काय माहितीये? माझ्या नवऱ्यापासून लांब राहा. मावशी, तुम्हाला तुमचा नवरा सांभाळता येत नाही म्हणून काही बोलताय का? घरी जाऊन स्वतःला आरशात बघा, म्हणजे कळेल तुमचा नवरा का फिरतोय बाहेर ते. नाउ गेट आउट. आउट म्हटलं ना? आउट. माझ्या मुलाकडे बघून तरी लांब राहा. करेक्ट. करीना, मुलाला चॉकलेट दे. काय का आईचा संसार असा मोडताय तुम्ही? गेट आउट म्हटलं ना? आणि हे बघा, तुमच्या नवऱ्याचा आणि माझा काही एक संबंध नाहीये, कळलं? निघा आता. चल रॉकी. मम्मी चॉकलेट. चल. सगळा मूड खराब केला माझा.
मॅडम आज चिव कुठेच नाही. मग कुठे गेली? मावशींबरोबर गेली नसेल ना? नाही, मी तिला सांगितलं होतं की मी तिला घ्यायला येणार आहे म्हणून. मला फक्त याला थोडा उशीर झाला. पण पालक येईपर्यंत विद्यार्थी जिथे थांबतात तिथेही नाहीये चिव. नीट बघितलंय का तुम्ही? हो मॅडम, शाळेत सगळीकडे बघितलंय पण कुठेच नाहीये. कुठे गेली असेल? मॅडम एकटी तर घरी गेली नसेल ना? नाही रे, लहान आहे ती, एकटी कशी घरी जाईल? एनिवे थँक्यू, मी बघते. कुठे आहेस चिव? हॅलो सर. नाही पण तुम्ही का सोडलं तिला? आय नो आय गॉट लेट, पण मला फोन केला असता तर मी आले असते ना. ओके. संजू, संजना, दारूगढ़. अरे यार मेरे फूल क्या हो गया? दारूगढ़ ना तू, आपण बोलू ना. ए संजू, संजना दारूगढ़ ग, दारूगढ़ बया दारू. काय झालं हिला? माहित नाही. अगं उघड ना दारे. संजू, संजडे. ए संजना दारूगड. ए राजा, ए उघड. ए राजन पर्वतेला राग येत नाही, आला तर जाते. दारूगड, दारूगड, दारूगड. काय झालं? काय झालं? इकडे काय झालं? काय झालं? काय झालं? दार का उघडत नव्हतीस? काय विचारतो मी? मी का तुमची गुलाम आहे? कोण म्हणलास? मग तुमची वाईफ मला असं का बोलून गेली? पण मीनाक्षी इथं आली होती कशाला? माझा इन्सल्ट करायला. नाही पण तिने इथं यायला नको तर इथं कशाला आली ती? त्यांचं माझ्यावर फ्रस्ट्रेशन काढायला आणि म्हणत होते की मी तुमच्यावर जादू केली आहे. ती तर केलीच आहेस तू. तुम्हाला माहितीये एवढा इन्सल्ट आजपर्यंत कोणीच केलेलं नाहीये माझं. त्या इतक्या घाणेरड्या शिव्या देत होत्या की मी तुम्हाला सांगूही शकत नाही. सच बॅड वर्ड्स यू नो. आय नो, आय नो, आय नो. हे बघ, हे बघ, ती माझी बायको आहे अगं. तिचं मनावर का घेतेस तू? व्हॉट डू यू मीन? तुम्ही जा इथून. हे बघ, मीनाक्षी एक समजूतदार बायको आहे. मी घरी जाऊन तिला समजावून सांगेन माझ्या पद्धतीनं. समजूतदार बायको? वाव, रिअली? हे बघा, मला तुमच्या बरोबर कुठलंही रिलेशन ठेवायचं नाहीये. तुम्ही जा इथून. तिच्या वतीनं मी माफी मागतो. आय एम सॉरी. माझी हिरोईन बरीच रागावलेली दिसते. काय केलं म्हणजे तुझा राग जाईल? उठा बशा काढू. हे बघ, एक आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम. पाय पकडू, पाय पकडू. नाही नाही नाही, नको नको. राग गेला सांग. माझी हिरोईन. हिरोईन? कसली हिरोईन? त्या सीटच्या केसमुळे मला कुठलाही रोल मिळत नाहीये आणि जर रोलच मिळत नाहीये तर हिरोईन कशी? अगं त्या कपूरला सांगून मस्त रोल काढतो तुझ्यासाठी. फॉरेनला जाऊन शूटिंग करून या तुम्ही. तो देईल मला रोल? जर माझ्या सांगण्यावरून तो त्या झिरोला सिनेमातनं काढू शकतो तर माझ्या सांगण्यावरून तुला रोल देऊ शकत नाही. त्याचा बाप देईल. तू फक्त तुझा मूड नीट कर. रुसू नको यार. तू रुसलीस तर माझं काय होईल? पण तो कपूर नक्की साईन करेल ना मला? तुला सांगितलं ना, त्याचा बाप साईन करेल. आणि त्या सीटची केस त्याच्यात माझं नाव आलं तर? समजा तुम्हाला अटक केलं तर माझं काय होईल? ती रेवती बोरकर
ती तर मला सोडणारच नाही. अगं तू तिची काळजी करू नकोस, मी सगळा गेम फिरवलाय आता. साहेब, पण तुम्हाला अटक का केली होती? कुठे होता तुम्ही त्या रात्री? ते सगळं सोडून दे तू आता. घाबरायचं कारण नाही. त्या रेवती बोरकरची वाट लागली आहे ऑलरेडी. अरे वा, कोण आला असेल? मम्मा मम्मा? नक्की? आय डोंट थिंक सो. वेट. कमिंग. अरे वा, यू करेक्ट होती तू. मम्मा झाली तुझी. मला न विचारता परस्पर तू तिला इथे का घेऊन आलीस? तुला न विचारता म्हणजे? माझी पण मुलगी आहे ती. तू परस्पर तिला असं इथे घेऊन येऊ शकत नाही. आय हॅव हर कस्टडी आणि कायद्यानुसार मला न विचारता तू तिला भेटू शकत नाही. कायद्याच्या गोष्टी तू मला सांगू नको. तुला तुझी जबाबदारी नीट पार पाडता येत नाही ना, ते सांग. किती वेळ वाट बघत बसणार होती शाळेत ती? मला फोन आला म्हणून मी घेऊन आलो तिला. मला कॉल केला असता तर मी सुद्धा आणलं असतं. तुला वेळ आहे का तुझ्या बिझी शेड्यूल मधून फोन घ्यायला? इतकी काळजी वाटते ना मुलीची, तर सोडून दे ना नोकरी. रिअली? मग तू सोड ना तुझं प्रोफेशन. तुला वेळ लागलाय? तुला माहिती आहे ना तुझा पगार किती आहे ते? पैसा 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 म्हणूनच मी तुझ्याबरोबर इथे राहत नाही. आणि मला जेवढा पगार मिळतो ना, त्या पगारात मी माझी मुलगी वाढवू शकते. ही माझी पण मुलगी आहे. कम चिव, कम डार्लिंग. चला पण मम्मा माझा गेम. आपण घरी जाऊन खेळूया. चलो. मी जर मनात आणलं ना तर चिवची कस्टडी मी कधीही घेऊ शकतो. डोंट इवन थिंक अबाउट इट. असं कधीच होणार नाही. कम डार्लिंग. चिव, मला चॅलेंज देण्यापेक्षा मुलीला वेळ दे. बाय चिव. आय मिस यू. बाय बाय. चला उशीर होतो. कम. बाय बेबी. थँक यू. यू वेलकम. तू ते रेवती बोरकरचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हं? तिच्या नवऱ्यालाच तिच्या विरोधात उभं केलंय. वाव. याला काय म्हणतात? काय? काट्यानं काटा काढणं. आणि माझ्या बायकोचं टेन्शन पण अजिबात घ्यायचं नाही.
समजूतदार बाई आहे ती. मी समजूत काढीन तिची. तू मला डान्स करून दाखव. आत्ता चला. करीनाचे कॉल्स. मला डान्स बघायचा होता. दाखव. रेवती मॅडम, कोण रेवती मॅडम? हा फोन तुझा आहे?